आपल्या स्टेजवर येणारे स्वरा वैद्य तिच्या खरंच स्पेशल डायलॉग आणि ॲक्टिंग एकदम इंटरेस्टिंग होता. आदित्यसाठी आता आपल्या स्टेजवर येणारे स्वरा वैद्य तिच्या स्वरा मध्ये आहे आणि जी वायलिन प्ले खूप सोलफुल आहे. ती ऑनर्ड ऑर्केस्ट्रामध्ये वाजते आणि आज आपल्यासाठी खास एक सुंदर गीत वाजणार आहे. तर मग चला तिचे स्टुडंट्स मॅजिक ऐकूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. आज मी तुमच्यासमोर एक वेगळा प्रयत्न करणार. मी तुमच्यासाठी 4 वेगळ्या भाषांमधली गाणी गाऊन दाखवणार आहे. पण ही गाणी तुम्ही ओळखायची आहेत. जर ही गाणी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही मला सांगा. चला आता सुरू करूया. ओके, आता दुसरं आता हे कुठलं होतं? बरोबर, हे होतं लेट इट गो फ्रॉम फ्रोझन. ऍक्च्युली मला लहान असताना हा पिक्चर खूपच आवडायचा आणि मला त्या गाण्याची सगळी शब्द माहिती. आता आधीची 2 गाणी लहान मुलांसाठी होती, पण आता हे पुढचं काका आणि मावशींसाठी आहे. ओके, आता हे शेवटचं गाणं आहे. ऍक्च्युली मी गंमत सांगू का? 2 वर्षांपूर्वी मी हेच गाणं माझ्या न्यू अल्बनी मिडल स्कूल ऑर्केस्ट्रा बरोबर एका कॉन्सर्ट मध्ये वाजवले आणि हे वाजवताना मला खूप अभिमान वाटतो.
माहितीच नसलेले कुठलं गाणं होतं भारताचं राष्ट्रगान वंदे मातरम. अहो तुम्हा सर्वांना माझा छोटा प्रयत्न आवडला.